आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी सविस्तर घटना जी फक्त एका व्यक्तीची नाहीये, तर आजच्या समाजामध्ये वाढत चाललेल्या एका गंभीर अशा वास्तवाची आहे. ही घटना आहे विश्वास, घाई आणि भावनिक दबाव सोबतच शेवटी झालेल्या मोठ्या अशा फसवणुकीची. आणि म्हणूनच आजची आपली ही घटना तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण याच्या प्रत्येक टप्प्यावरती एक वेगळाच धडा दडलेला आहे. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामधील एका शांत आणि साध्या गावामध्ये रोहित नावाचा एक तरुण मुलगा राहत होता. वय वर्ष 32 होतं. शिक्षण पूर्ण झालेलं, स्वतःची शेती होती आणि थोडासा व्यवसाय. घरची परिस्थिती मध्यम पण स्थिर होती. आई वडील वयस्कर, मोठा भाऊ विवाहित होता आणि घरामध्ये एकच चिंता होती, रोहितचं लग्न. सुरुवातीला 2-3 प्रस्ताव आले, पण कधी कुंडली जुळाली नाही, तर कधी मुलीच्या अपेक्षा जास्त होत्या. कधी रोहितला मुलगीच पसंत पडली नाही. हळूहळू गावामध्ये कुजबूज सुरू झाली. अजूनही लग्न झालं नाही, काही प्रॉब्लेम आहे का, अशा प्रश्नांनी आता कुटुंब मात्र त्रस्त झालं. रोहित स्वतः शांत स्वभावाचा होता, पण आतून मात्र तो खूप जास्त तणावात होता. आई रोज देवाला नवस बोलायची, वडील नातेवाईकांना फोन करून चौकशी करायची. मोठा भाऊ संकेत मात्र ठाम होता, कसंही करून यंदा रोहितचं लग्न लावायचंच. एके दिवशी संकेत कामानिमित्त औरंगाबादला गेला आणि त्या ठिकाणी एका ओळखीच्या माणसाकडून त्याला एका खास विवाह जुळवणी केंद्राबद्दल माहिती देखील मिळाली. आणि त्या व्यक्तीनं त्याला सांगितलं की इथून बऱ्याच जणांची लग्न देखील झालेले आहेत. खर्च थोडासा जास्त येतो, पण काम मात्र पक्क होतं. त्यानंतर आता संकेतला देखील आशा वाटली आणि दुसऱ्या दिवशी तो त्या कार्यालयामध्ये गेला देखील. एक व्यवस्थित ऑफिस, भिंतीवरती जोडप्यांचे फोटो, काही फाईल्स आणि आत्मविश्वासाने बोलणारा तो एजंट. एजंटने सांगितलं, आमच्याकडे वेगवेगळ्या जिल्ह्यामधील मुलींची माहिती आहे, पण एक गोष्ट स्पष्ट केली, मुलींकडून काहीही अपेक्षा असतील तर त्या मान्य कराव्या लागतील. आणि त्यानंतर संकेतने देखील मान डोलावली. काही दिवसांमध्येच एका मुलीचा प्रस्ताव आला. तिचं नाव स्नेहा. सांगितलं गेले की ती गरीब कुटुंबामधील आहे, वडील नाहीयेत आणि आई मजुरी करते. मुलगी अगदी साधी, कष्टाळू आणि संसार करण्याची तयारी असलेली आहे. त्यानंतर फोटो दाखवण्यात आला आणि रोहितला देखील ती साधेपणामुळे आवडली. त्यानंतर भेट ठरली. दोन्ही कुटुंब एका छोट्याशा लॉजमध्ये भेटले. स्नेहा मात्र शांत होती, कमी बोलत होती. रोहितने 2-3 साधे प्रश्न तिला विचारले. तिने नम्रपणे उत्तरं दिली आणि थोड्याच वेळात दोघांनी देखील एकमेकांना होकार दिला. घरच्यांच्या चेहऱ्यावरती आनंद उमटला. पण मग खरी चर्चा सुरू झाली. स्नेहाच्या आईनं सांगितलं, आमच्याकडे काहीच नाही. लग्नाचा खर्च आणि मुलीच्या भविष्यासाठी किमान 5 लाख रुपये तरी लागतील. रोहितच्या घरच्यांना मात्र आता धक्का बसला. एवढी मोठी रक्कम देणं कठीण होतं. त्यानंतर बरीच चर्चा झाली, वाद झाले आणि समजावणी झाली. शेवटी 3 लाख रुपयांवरती तडजोड झाली. घाई गडबडीमध्ये लग्नाची तारीख देखील ठरवण्यात आली. अगदी साध्या पद्धतीने आणि कमी लोकांमध्ये लग्न थाटामाटात पार पडलं. रोहितला वाटलं, शेवटी माझं देखील आता घर बसलं. स्नेहा सासरी आली. पहिला दिवस अगदी ठीकठाक गेला. ती घरकामामध्ये मदत करत होती आणि सगळ्यांना वाटलं चांगली मुलगी देखील आहे. पण दुसऱ्याच रात्री सगळं काही बदललं. मध्यरात्रीच्या सुमारात रोहितची झोप उडाली. बाजूला पाहिलं तर स्नेहा नव्हती. घरभर शोध घेतला. दरवाजा अर्धवट उघडा होता. कपाट उघडं होतं आणि रोख रक्कम देखील गायब होती. 2 सोन्याचे दागिने नाहीसे झाले होते. स्नेहासोबत आलेली तिची चुलत बहीण देखील गायब होती. क्षणामध्ये आनंदाचं घर शोकात बुडालं. तात्काळ फोन केले गेले. एजंटचा नंबर बंद. स्नेहाच्या आईचा फोन लागत नव्हता आणि दुसऱ्या दिवशी चौकशी केली असता कळालं की दिलेला पत्ता खोटा होता. लॉजमध्ये दिलेली कागदपत्र देखील बनावट होती. रोहितचं कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं. 3 लाख रुपये, सोनं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास, सगळं काही एका रात्रीमध्ये संपलेलं होतं. आणि शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तपासामध्ये समोर आलं की काही एक टोळ्या आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अशा प्रकारे लग्न लावून पैसे आणि दागिने घेऊन फरार होण्याचा त्यांचा डाव असतो. काही दिवस नवरी राहते, विश्वास जिंकते आणि त्यानंतर मग अचानकच गायब होते. रोहित काही महिन्यांमध्ये पूर्णपणे बदलून गेला. आधी तो हसतमुख होता, पण आता मात्र शांत आणि एकलकोंडा झाला. घरच्यांवरती आर्थिक ताण वाढला होता. समाजामध्ये देखील चर्चा, कुजबूज आणि टोमणे सुरू झाले होते. मित्रांनो, ही कथा फक्त रोहितची नाही,
तर आज अनेक कुटुंब अशाच जाळ्यामध्ये अडकत आहेत. लग्नाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार, घाईत घेतलेले निर्णय आणि योग्य चौकशी न करणे या सगळ्यांमुळे आता फसवणूक वाढत आहे. मित्रांनो, लग्न हा व्यवहार नाही, तर तो आयुष्यभरासाठीचा एक विश्वास आहे. कोणताही प्रस्ताव तुमच्या समोर आला तर त्याची सखोल चौकशी करत जावा. कागदपत्र तपासत जा. अजिबात घाई करू नका. मोठी रक्कम देण्याचा व्यवहार टाळा आणि जर तुम्हाला कुठेही शंका वाटली तर तात्काळ पोलिसांची मदत घ्या. जर तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांवरती अधिक चर्चा व्हायला हवी, तर आपली आजची ही घटना आणि आपली आजची ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सोबतच तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशा फसवणुकींना कशा प्रकारे आळा बसू शकतो हे देखील सांगा. सावध राहा आणि सतर्क राहा, कारण एका चुकीच्या निर्णयाची किंमत कधी कधी आयुष्यभर मोजावी लागते. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.